माझा बंध विमोचन हे आमच्या वेणा स्वामींनी लिहिलेलं शेवटचा अभंग आहे. वेणा स्वामी कोण असा प्रश्न देखील अनेकांना पडणार आणि तो स्वाभाविक आहे, कारण आमच्या समर्थ संप्रदायामध्ये हिरव्या चाफ्यासारखे आमच्या वेणा स्वामी आहेत. सुगंध तर आहे पण दिसत नाही. वेणा स्वामी या एक बालविधवा संत होत्या मिरजेच्या. आजही मिरजेला त्यांचा मोठा मठ आहे. बघा, आज आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी 21व्या शतकामध्ये करतो. आमच्या समर्थांनी 17व्या शतकामध्ये या बालविधवेला केवळ मिरजेचा मठपती केलं नाही, चाफळच्या राम मंदिरामध्ये तिला संपूर्ण रामदासी संप्रदायाची दीक्षा दिली, तिला मिरजेचा मठपती केलं. ती बालविधवा सर्व दृष्टीने जेव्हा आत्मसाक्षात्काराला परिपूर्ण झाली, तेव्हा एक दिवशी आपल्या या बापाने आपल्या या लेकीला निरोप धाडला की सज्जनगडावरती जसे असाल तसे येणं. त्याप्रमाणे आमच्या वेणा स्वामी मिरजेवरून सज्जनगडावरती आले. समर्थांनाच माहिती होतं की, आणि वेणा स्वामींनाच माहिती होतं की का आपल्याला बोलवलंय, बाकी कोणाला कळत नव्हतं. सगळ्यांनी वेणाला बघितल्यानंतर विचारलं, वेणे अचानक हो म्हणे आज माहेरी जायला आले आहे म्हणे, माहेरी जायचंय मला, माहेरी जायचंय. एकच शब्द त्या सतत बोलत होत्या, मला माहेरी जायचंय. लोकांना कळत नव्हतं कुठलं माहेर आता या बालविधवेला. समर्थांनी त्या आठवड्यामध्ये वेणा स्वामीचे जसं एक बाप आपल्या मुलीचं माहेरपण करतो ना, त्याप्रमाणे तिला सगळं काही तिचे लाड पुरवले आणि स्वतःच्या हाताने अगदी शेजारी बसून जेवायला घातलं आणि म्हणाल्या, वेणा स्वामी, स्वामी आता माहेरी जाऊ ना. पण असं कसं माहेरी जायचं, आज रामासमोर कीर्तनाला उभं राहायचं म्हणे वेणा. आणि आपण ज्या रामाचं दर्शन घेतलं ना, त्याच रामाच्या मूर्तीसमोर आमचे समर्थ बसले होते. अशी संध्याकाळची वेळ होती, 4:30ची. वेणा स्वामी सुंदर कीर्तनाला हातामध्ये वीणा घेऊन उभ्या राहिल्या, गळ्यामध्ये हार होता आणि आपल्या गुरुच्या साठी त्यांनी हा अभंग लिहिला, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. जो बंधनातून सोडवतो. कुठलं बंधन आहे? आपण सगळेजण देह म्हणजे जीव रूपाचं बंधन आपल्याला पडलेलं आहे. त्या बंधनातून जो सोडवतो तो राम. आणि तो कोणामुळे सोडवला? सद्गुरु कृपया ओळखीलाच. म्हणजे माझ्या समर्थांनी माझ्यावर कृपा केली आणि त्या रामाचं मला दर्शन झालं, तो आत्माराम मला कळाला. आणि मग भावभक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सगळं ही काम. केवळ रामाची भक्ती केल्याने संसारातली सुख मिळतात आणि लौकिकामध्ये देखील मुक्तीचं सौख्य. हे जणू काही कैवल्याचं लेणं रामरायांनी दिलं आणि ते कोणामुळे घडलं? सद्गुरूच्या कृपेने घडलं. म्हणून त्या जातात, शेवटचं चरण म्हणत म्हणत समर्थांच्या चरणांजवळ जातात आणि आपल्या हातातली वीणा बाजूला ठेवून समर्थांच्या चरणी साशिरू नयनांनी डोकं टेकवतात. समर्थांनाच माहिती होता हा क्षण काय. आणि जेव्हा ते डोकं टेकवतात तेव्हा ते शेवटचं वाक्य म्हणतात, शरण ही वेणा आत्मा रामा पावली पूर्ण गेला. आता पुन्हा जन्म मरण नाही, आता पुन्हा येणं नाही. वेणा स्वामींचं चरित्र सांगायला गेलं तर खूप मोठा काळ लागेल म्हणून मी सांगत नाही. पण त्या स्त्रीने इतक्या हालापेटा सहन केल्या की त्याला तुम्हाला सांगता येणार नाही शब्द. म्हणजे इतकं की स्वतःच्या आई बापाच्या समोर समाजाने तिला विष दिलं, पण आई बापाने देखील थांबवलं नाही आणि ते विष ती स्वतः समर्थांच्या स्मरणामध्ये प्राशन करून गेली. इथपर्यंत मीरेसारखी परीक्षा. म्हणजे मी तर म्हणेन की वेणा स्वामी या महाराष्ट्राच्या मीरा आहेत. त्यांचं अजून ओळख झाली नाही समाजाला, एवढंच हे आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही हे वेणा स्वामींचं चरित्र थोडक्यामध्ये चित्रपटगृहामध्ये आणलंय. त्याचा हा अभंग आम्ही आणलाय आणि त्याला जी रंजकता चित्रपटामध्ये कथानकाच्या दृष्टीने दिलेली आहे, हे सगळं बघत असताना तुम्ही आमच्या वेणा स्वामींचं देखील नाव या चरित्राच्या आधाराने लोकांपर्यंत सांगा, जेणेकरून एक स्त्री समर्पण भावनेमधून कसा आत्मउद्धार करून घेते याचं अत्यंत विलक्षण असं चरित्र या सज्जनगडावर, याच भूमीमध्ये जिथं आपली समाधी मंदिर आहे त्याच्या जवळपास त्याच भागामध्ये ही घटना घडलेली आहे. आणि त्याच पदाला आज आपण इथं सगळ्यांच्या समोर विमोचन केलेलं आहे. आम्हाला वाटतं अत्यंत दुर्मिळ असा योग इथं सज्जनगडावर. जय जय रघुवीर.